नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचा ब्लॉगवरून तयार झाला होता आणि आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे कारण आमच्या गावच्या यात्रेचा प्रारंभ होतो. याच्यामध्ये काय रूढी परंपरा सगळ्या असतात हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. विजापूरच्या दिशेने आपला प्रवास सुरू झाला. स्वप्नील दादा आणि अमर शेट यांना ब्लॉगमध्ये येण्याची संधी देत पहिले जे चळेगावचे 3 मानाचे घोडे आहेत ते हे असणार आहेत, ज्यांचं डोकं पहिल्यांदा देवाला लागणार. त्यानंतर इथे दर्शन वगैरे झालं आणि आपली जी महापूजा ती निघाली होती. आता तिन्ही देवांच्या पाट्या भरायला चालू आहेत आणि याच पाट्या डोक्यावरती घेऊन पळत आपण मरोड्यामध्ये पहिला मुक्काम करणार होतो. म्हणजे टोटल 90 ते 95 किलोमीटर अंतर आपलं 2-3 तासात पार करायचं पळत. होय, बरोबर ऐकलं तुम्ही. आणि याच्यानंतर आता हे वैभव शेट असू द्या, शिंदे साहेबांना भेटलो आणि सगळेजण वाट बघत होते देव सुटण्याची. होय, देव सुटल्यानंतर पहिला आंबेगावचा, त्याच्यानंतर पाठोपाठ आपल्या चळ्याचा आणि त्याच्या पाठोपाठ तारापूरचा, असे तिन्ही देव सोडले. आणि तुम्हाला सांगतो एवढं भयानक माहोल असतो, म्हणजे तुम्ही बघून असं थक्कच होणार आहे. एक वन्स इन अ लाईफ टाईम असा एक्सपिरियन्स असतो. एवढा भारी एक्सपिरियन्स तुम्ही नक्की एकदा अनुभवा. पुढच्या वर्षी नक्की, आता यावर्षी तर संपली. याच्यामध्ये कसं आहे, आता हा माहोल बघता तुम्ही किती स्पोर्ट बाईकचे आवाज ऐकले असतील, पण हा आवाज तुम्हाला मनातच बसणार. त्यासोबतच महत्त्वाचं काय माहिती आहे का, की इथं आता देव घेऊन पळायचं असतं आणि याच्यामध्ये कसं आहे की भरपूर जणांचं असे श्रद्धा असल्यामुळं बऱ्याच गावचे लोक देखील या यात्रेसाठी येतात. हा आंबेगावचा देवाने हात चळायचा, जास्त अंतर पण नव्हतं, पण हे अंतर वाढत जातं कारण आंबेगावचं नियोजन तेवढंच खास असतं. चळेगावने देखील यावर्षी खूप आपल्या गावाने खूप भारी नियोजन केलं. आणि तुमचा ब्लॉगर कसा मागे सरकलो, तुमच्या ब्लॉगरनं जसा देव घेतला, ब्लॉगरने स्पीड पण चांगलं धरलं. खूप छान वाटतं कारण ही श्रद्धा आहे आमची आणि हीच श्रद्धा आम्ही दरवर्षी पाळतो आणि या परंपरा अशाच चालू असतात. मोरबगीमध्ये पोचलो आम्ही आणि इथं कसं असतं की इथं एका भक्ताकडून जेवण देखील असतं सर्व आमच्या पुलकऱ्यांसाठी. त्यासोबतच देवाला इथे विसावा दिल्यानंतर लगेचच पाठी उचलून परत देव पुढे नेला जातो. त्यासोबतच कसं सगळेजण एकदम फुल जोशमध्ये एन्जॉय करत आमची यात्रा चालू असते. त्यासोबत महत्त्वाचं काय होतं, एवढं मी तुमच्यासाठी ब्लॉग करतो, त्या भावानं आपल्याला 2 चॉकलेट दिले आणि ह्या भावानं का बरं काय माहीत नाही, फ्लाइंग किस बी दिला आपल्याला, कोणाला दिला काय माहीत नाही. त्यासोबतच ह्या गोष्टी देखील घडतात कारण कसं पळताना पडणं वगैरे लागणं ह्या गोष्टी होतात, पण ही देवावरची श्रद्धा आहे आणि देव कधीही कोणाला काही कमी करत नाही कारण देवाला जे मागतो ते मिळतं. आणि दीपक हे आंब्याच्या देवाचा माणूस आहे, पण आमच्या चळ्या देवाच्या माणसात आहे, का बरं काय माहीत नाही, मागं राहिले बहुतेक. त्यानंतर सुजित शेठ स्वतः पुलकरांसाठी, जे कोणी आपले भक्त असतात त्यांच्यासाठी दरवर्षी असे नाश्त्याची सुविधा करतात प्रसादाची. आणि तिथं आम्ही नाश्ता करून झाल्यानंतर पुढे जाणारच होतो, पण सगळ्या ठिकाणी होतो, थोडं खात चाललो होतो. आणि कसं आहे, आमच्या गावची एक परंपरा आहे की उमदीमध्ये आल्यानंतर थोडीफार भांडणं केल्याशिवाय आमचा देवच पुढे जात नाही. भांडण म्हणण्यापेक्षा मानपानासाठी एवढे लोक शिरतात देवाच्या खाली की त्या देवाला खरं तरी मला असं वाटतं की त्या पाठीचं पावित्र्यच राखलं जात नाही. इथे शिवीगाळी, धक्काबुक्की, एकाला वडावडी, देवाची पाठी ओढणं, एवढ्या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला बघायला मिळतात. पण आपण विजापूरला देवासाठी जातो. देव कोणी जरी घेतला तरी, आपलं नुसतं दर्शन जरी झालं तरी, कुठं जरी घेतलं तरी त्याच गोष्टी आहेत. पण ही गोष्ट न समजता ते पाठी ओढणं, खेचणं, ह्या सगळ्या गोष्टी इथं बघायला मिळतात. आणि कुठेतरी हे चुकीचं आहे, पण याला कोणीच बोलणार नाही कारण कसं असतं की शेवटी सगळ्यांना मान पाहिजे. पण आपण काय नाही बोलायचं, आपण दूर उभं राहायचं कारण देवाला आपल्या डोक्यावरती यायचं असेल तर तो कसाही येतो. असं ओढून वगैरे देव कुणालाही मिळणार नाही. याच्यामध्ये उलटं आपल्या देवाचं पावित्र्य राखलं जात नाही. या गोष्टीचा चळेकरांनी कधीतरी विचार करावा. त्यासोबतच त्यानंतर आपले जे रामभाऊ आहेत त्यांचा मशालीचा मान आहे, त्यासोबतच मशालीच्या मानासोबतच आपले तिन्ही देव आता मरोड येथे पोचलेत आणि आज मुक्काम असेल.